फरार आरोपी गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाडांना धमकी दिलेली आहे। आव्हाडांचे आरोप त्यांना महागात पडणार असं गोट्या गित्तेनं म्हटलंय। रेल्वे रुळावर बसून धमकी देतानाचा गोट्या गित्तेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। वाल्मिक कराड माझं दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असं गोट्या गित्तेनं या व्हिडिओमध्ये म्हटलंय। गोट्या गित्ते मला अनेक दिवसांपासून धमकी देतोय आणि मी त्याच्या धमक्यांना भीक घालत नाही असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलंय। आरोपी गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी। गोट्या गित्ते महादेव मुंडे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामधला संशयित आरोपी गोट्या गित्तेनं जितेंद्र आव्हाडांना धमकी दिली आहे। रेल्वे ट्रॅकवर बसून गोट्या गित्तेनं व्हिडिओ तयार केलाय। या व्हिडिओत तो आव्हाडांना महागात पडेल अशी धमकी देतोय। अरे तुला तर इकडे बघ, ए जितेंद्र आव्हाड तू इकडे बघ, तुझ्यावर हे करतो, तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत। ते तिथं तू भाई तुम बडे भाई सॉरी सॉरी म्हणलेला ते टाकतो मी खाली। अरे तू हायस्कूलचा नेमका वंधारेचा संबंधाचा नाहीस तू, आणि तू असं हे करायला तुला आता मागात पडणार आहे। वाल्मिक कराड आपलं दैवत आहे आणि धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असंही गोट्या गित्ते म्हणतोय। मी गोटू गित्ते लहान सहान माणूस आहे मी, आणि मला फाशी भेटल न भेटल तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबाला बी टार्गेट करू नका। धनंजय मुंडे साहेबाला तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय रे बाबा, काय गोरगरिबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो, परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील। आमदार सुरेश धस, बजरंग सोनवणे, अंजली दमानिया हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं फरार आरोपी गोट्या गित्तेचं म्हणणं आहे। काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस, कोण्या आया बहिणीली म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो, की असं हे राजकीय लोक म्हणतात। पण हे जितेंद्र आव्हाड, संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामण्या मॅडम, की दामण्या मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं हे केलं, कोणातरी मुलीला घरातून उचलून नेतो। अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखल आहे ते दाखवा माझ्यावर। गोट्या गित्ते 9 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करतो, मग तो पोलिसांना कसा सापडत नाही असा प्रश्न निर्माण झालाय। गोट्या गित्ते आम्हाला अनेक दिवस मला हे धमकी देण्याचं काम करतो। वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो। म्हणजे बदनाम करून टाकलंय निवंजाऱ्यांना, आणि हे असले धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बिलणं बंद करणार नाही। मी चांगल्याविरुद्ध बोलतो। हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते, असलं काय मी घाबरत बिवरत नाही। जाऊ द्या, धमक्या देणारे कुठे काय करत असेल, त्याला काय धमक्या द्यायचं काय विषय, ते धमक्याचा विषय नाही। पण विषय असा आहे की ज्या गोरगरीब समाजावर अन्याय झालाय, गोरगरीब माणसावर अन्याय झालाय, त्याचं काहीतरी व्हायला पाहिजे ना। आणि एवढी धमकी देतोय व्हिडिओमध्ये, समजा काय करतोय काय बोलतोय, तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। गोट्या गित्ते हा कराडचा अतिशय जवळचा माणूस आहे। कराडला पोलीस पकडून नेत असताना पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसलेला हाच तो व्यक्ती होता। आताच्या घटकेला हा जो माणूस गोट्या गित्ते त्या ट्रॅकवर बसून तो व्हिडिओ काढतोय आणि हा पोलिसांना सापडत नाहीये, हे सगळं खरंच आता चीड येण्यासारखं होतंय। तो 9 मिनिटाचा व्हिडिओ काढतो आणि पोलिसांना तो वॉन्टेड असलेला गोट्या गित्ते आहे। मग महादेव मुंडे कोण आहे? हे सगळे खुनी लोक आहेत आणि हे पोलिसांना सापडत नाही, पण व्हिडिओ व्हायरल करतात। आपण मोठ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी करतो, AI च्या गोष्टी करतो। या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं हे पोलिसांना आणि सरकारला चॅलेंज आहे। मी तुम्हाला एक खात्रीशीर सांगतो, ह्या गोट्या गित्तेनी आणि 8 दिवसापूर्वी एका तांदळे नावाच्या गुंडाने, जो वाल्मिक कराडचा गुंडा होता, त्याच्यात त्यांनी सुरेश धस, बाळा बांगर, जितेंद्र आव्हाडला जीव मारण्याच्या धमक्या दिलत्या। ह्या गोट्या गित्तेनी आणि त्या तांदळे नामक गुंडाने मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जितेंद्र आव्हाडांच्या मुंबईमध्ये मतदारसंघात जाऊन त्यांची रेखी केली वाल्मिक कराडच्या सांगण्यानुसार, आणि हे सत्य आहे।